माननीय प्रकाश आंबेडकरजी हे त्यांनी किती प्रयत्न, आता आपण 14ची इलेक्शन बघितली, 19 इलेक्शन बघितली, लोकसभा बघितली, विधानसभा बघितली, दोन्ही वेळेला त्यांच्या पक्षाला सगळ्या जागा लढूनही मान्यता मिळत नाही आणि एकही जागा निवडून येत नाही. लोकसभेची निवडून आली नाही, विधानसभेची निवडून आली नाही. त्यामुळं मी असं म्हणालो होतो की प्रकाश आंबेडकर यांनी NDAमध्ये यावं आणि ते काय महाविकास आघाडीमध्ये काय जाणार नाही आहे. त्यामुळं महायुतीमध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांनी यावं. जर ते आले तर ठीक आहे, त्यांना सुद्धा सत्तेची संधी मिळेल. त्यांना माझं मंत्रिपद देऊ किंवा मी तर मंत्री आहेच आहे, त्यांना मंत्री करता येईल. त्यांच्यासाठी मी प्रयत्न करेन. मी नरेंद्र मोदींना भेटेन, बाबासाहेबांचे नातू आहेत आणि त्यांनी विचार करायला काही हरकत नाही आहे. त्यांनी असं वेगळं लढून एक जागा निवडूनच येत नाही आहे, तर सत्ता कशी येणार? भाषणामध्ये फक्त मांडून की आम्ही सत्तेवर येणार, आमच्या एवढ्या जागा निवडून येणार, लोक टाळ्या वाजवणार आणि त्याच्यातून काही साध्य होत नाही आहे. त्यामुळे सत्ता मिळवायची असेल तर अलायन्स केला पाहिजे आणि मी अलायन्स केलेला आहे. आणि एक आठवण करून देतो की जर 90मध्ये प्रकाश आंबेडकर माझ्यासोबत राहिले असते तर त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाचे 10, 12, 15 मंत्री होऊ शकले असते 90मध्ये. त्यावेळेला मी एकटाच मंत्री झालो आणि प्रकाश आंबेडकरांना डेप्युटी CM पदसुद्धा मी मिळू शकलं असतं. शरद पवार मुख्यमंत्री असताना RPIच्या पाठिंब्याशिवाय सरकार येणं शक्य नव्हतं, RPIच्या सहकार्याशिवाय. आणि 141 जागा त्यावेळेला काँग्रेसच्या निवडून आल्या होत्या आणि 11 अपक्षांच्या सहकार्याने सरकार बनलं होतं. तर त्यावेळेला 141 जागा निवडून आणण्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचा फार महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळं प्रकाश आंबेडकरांनी थोडं पॉझिटिव्ह जे राजकारण आहे, मी आणि प्रकाश आंबेडकर एकत्रित आलो तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठ्या पद्धतीनं खळबळ होऊ शकते. चांगल्या पद्धतीचा एक वाटा दलितांना मिळू शकतो. आता माझ्या एकट्याच्या जाण्यामुळं दलितांना जेवढा सत्तेचा वाटा मिळायला पाहिजे तेवढा मिळत नाही आहे. तर आम्ही दोघे जर एकत्रित आलो तर ठीक आहे, म्हणजे एकत्रित आलो नाही तरी एकत्रित आलो तर जास्त फायदा आहे. ते पक्षाचे अध्यक्ष झाले पण त्यांनी RPIमध्ये आलं पाहिजे. मी काय वंचित आघाडीत जाणार नाही, बाबासाहेबांचा पक्ष सोडून मी काय वंचितमध्ये जाणार नाही, पण बाबासाहेबांच्या पक्षामध्ये त्यांनी यायला काही हरकत नाही आहे. बाबासाहेबांचा पक्ष चालवण्याची जबाबदारी आपल्या दोघांवरती आहे, सगळ्यांवर आहेच आहे. पण त्यांनी आपल्या पक्षाचं नाव बदलायला नको होतं. त्यांनी रिपब्लिकन पक्ष हा पक्ष त्यांनी चालवणं अत्यंत आवश्यक होतं. पण बहुजनांना एकत्र करण्याच्या त्यांच्या भूमिकेशी मी सहमत आहे. सर्व जाती धर्माला घेतल्याशिवाय निवडून येता येत नाही आहे. तर त्यांची भूमिका आहे त्याच्याशी मी सहमत आहे की सगळ्या जातींना सोबत आणलं पाहिजे. पण म्हणून आता अशी परिस्थिती आहे. हां, प्रश्न असा आहे की 2019च्या निवडणुकीदरम्यान अडीचचा फॉर्म्युला या लोकांचा ठरला होता काय, त्या दरम्यान आपण हा सल्ला दिला होता का? नाही, तो जो विषय आहे तो एक तर मी त्यावेळेला लोकसभेमध्ये आपल्या राज्यसभेमध्ये पार्लमेंटमध्ये होतो आणि 2019मध्ये ज्यावेळेला एकत्रितपणे निवडणूक आम्ही लढलो आणि माननीय अमित शहा जे आहे ते मातोश्रीवर गेले, उद्धवजींना भेटले आणि त्या ठिकाणी हे ठरल्याची माहिती आहे की लोकसभा आणि विधानसभा एकत्रित लढायची. आणि मग अमित शहा यांनी मुख्यमंत्री 2.5 वर्ष करायचा च्या प्रस्तावाला मान्यता दिली होती असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे. पण माननीय अमित भाई यांनी अनेक वेळेला महाराष्ट्रातल्या सभांमध्ये सांगितलं की असं मी आश्वासन दिलं नव्हतं, फक्त सत्तेचा अर्धा वाटा देऊ असं ते म्हटले होते. आता ते नक्की बोलले होते की नाही ते आता दोघांनाच माहिती आहे. पण ज्यावेळेला उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने ज्यावेळेला अशी मागणी केली, ज्यावेळेला 103 जागा BJPच्या आणि 2 जागा आमच्या कोट्यामधल्या त्यांच्या सिंबॉलून निवडून आलेल्या अशा 2 जागा राम सातपुते आणि आपले राजेश पवार नांदेडचे, तर या 2 जागा ज्या आहेत त्या RPIच्या कोट्यामध्ये होत्या. म्हणजे असे 105 जागा ज्या आहेत त्या BJPच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या.
जवळजवळ 12-13 अपक्षांचा पाठिंबा BJPला होता. पण अशी परिस्थिती होती की उद्धव ठाकरे यांना मिळालेल्या 56 जागा यांच्यासोबत आल्याशिवाय सरकार बनतच नव्हतं. त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी भूमिका घेतली की आम्हाला 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे. त्यावेळेला आपलं किती वाजले निघायला पाहिजे 11-10 आम्हाला तिकडे पुढे निघायचं. आता एवढं सांगतो आता की तर मी असं म्हणालो होतो की मी संजय राऊत यांच्याशी तिथे दिल्लीला बोलायचो. तर मी बोललो 3 आणि 2 वर्षाचा प्रस्ताव स्वीकारा, असं काहीतरी करा. तर ते बोलले ठीक आहे तुम्ही तर सांगा. तर मी असं म्हणालो होतो की जर तेवढ्याला BJPच्या श्रेष्ठींनी आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांनी 3-2 वर्षाचा जर फॉर्म्युला स्वीकारला असता तर देवेंद्र फडणवीस 3 वर्ष मुख्यमंत्री झाले असते आणि 2 वर्ष नंतर एकनाथ शिंदे झाले असते किंवा उद्धव ठाकरे काही झाले नसते. त्यामुळं 3 वर्ष देवेंद्रला मिळाले असते आणि 2 वर्ष सेनेला मिळाले असते. म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीकडे सत्ता गेली नसती. तर तेवढ्याला वरूनही काय निर्णय झाला नाही आणि खालूनही देवेंद्रजीकडूनही तसा प्रयत्न झाला नाही. त्यामुळं मी असं म्हणालो होतो की जर असा फॉर्म्युला स्वीकारला असता तर काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला सत्तेत आणण्यामध्ये जो उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केला तो तर झाला नसता. तसं तेवढ्याला व्हायला होतं. चला, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा जन्मशताब्दी समारोह सुरू आहे. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा जन्मशताब्दी समारोह सुरू होणार आहे. तर त्यामध्ये आपली उपस्थिती राहणार काय आणि शासनामार्फत हा वर्षभर कार्यक्रम चालवण्यात यावा असंही तुमच्या संघटनेमार्फत काल पत्रकार परिषद घेण्यात आली. काय नाही, आता बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंचं फार मोठं योगदान रिपब्लिकन पक्षासाठी आहे. ते राज्यसभेवरही राहिले, ते राज्यसभेचे उपसभापती राहिलेले आहेत आणि त्यांच्या जन्मशताब्दीच्या मला माझ्या शुभेच्छा आहेत. मला निमंत्रण काय आलं का? मला निमंत्रण आलेलं आहे. मी नक्की त्या कार्यक्रमाला उपस्थित राहीन आणि त्यांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात व्हावा अशी माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे. एक शेवटचा प्रश्न अरे नको होईल झालं. रिपब्लिकन पक्षाचं जे एकीकरण आहे ते फक्त खोब्रागडे गटाचं करून चालणार नाही आहे. एकीकरण करायचं असेल तर ते सगळे गट एकत्रित आणले पाहिजे आणि प्रकाश आंबेडकर ते ऐक्यामध्ये आल्याशिवाय ऐक्य होत नाही आहे. त्यामुळं काही लोकांना एकत्रित आणून प्रकाश आंबेडकरांशिवाय ऐक्य करून आम्ही पाहिलेलं आहे. ते समाजाला तेवढं मान्य नाही आहे. त्यामुळं प्रकाश आंबेडकरांसह ऐक्य होत असेल तर त्या ऐक्यात सामील होण्याची माझी तयारी आहे आणि त्यामध्ये कुठल्याही मुख्य पदासाठी मी आग्रही राहणार नाही. अध्यक्ष कोणाला प्रकाश आंबेडकरांना बनवा आणि कोणालाही बनवा त्याच्यासाठी माझी पूर्णपणे तयारी असेल. रिपब्लिकन ऐक्यासाठी माझी पॉझिटिव्ह भूमिका आहे आणि त्या ऐक्याला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.